अमाय शांताबाई तयारीच नाही केली का? तुला वावरातच सांगितलं होतं मी ना का आज रात्री आपण म्हटलं मार्केटात वाहनाचं सामान आणायला जाऊ म्हटलं बापा. आता तू पाहिजे बापा, केसाले फणी नाही, तोंडाले पावडर नाही, अंगावर चांगली साडी नाही, कहून बाबा शांताबाई अशी करून राहिली. फटाफट करणं, लवकर वापिस यायचं आहे आपल्याला तिकडनं. अमाय रश्मी काय सांगू बाबा, आरतीची बाबा आले ना, आरतीची बाबा काय म्हणते, मला म्हणते बाहेर गावले जायचं आहे म्हणते कामावर म्हणते, तू म्हणते उद्याच्या पुरता डब्बा करून दे म्हणते. तर बाई तिच्यातच अर्धा वेळ गेला, कामावून आली ना ती डब्बा करायला भिडले बिचारे. तर म्हणून नाही काय काय राहिलंच हो, आता पाणी फेकायला आलती गंज पाय नेऊनच ठेवला, तर तू आवाज दिला तर बाहेर आली. भक 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 2-4 भांडे ते घासून घेतो, फणी मारतो, साडी बदलवतो आणि तुमच्या सोबत येतो. पट्टे काय आपल्या बायला तेच काम आहे ना बापा, उठ चंदा वही धंदा, उठ चंदा वही धंदा कर बापा. थांबतो हो थांबा, मी 2च मिनिटात करतो ना, 2च मिनिटात करतो. हो कर शांताबाई, आम्ही नाही काय तोपर्यंत कलावतीले गे आवाज देऊन येतो, मग त्या काकूच्या इथे आम्ही बसतो, तर तोपर्यंत तू तिकडे शिवून जाय. शांते बरं बरं, काही हरकत नाही ना रश्मी, काही हरकत नाही, तुम्ही तिथे थांब जा, मी आलीच तुमच्याच मागे आली. बरं बरं आरामानं कर शांते, जास्त घाई नाहीये. आपल्या जीवापेक्षा महत्वाचं काम नाहीये, तर आरामानं हळूहळू कर. हो गंगा, हो. अम्माई मी तुम्हाला तुमच्या घरीच पाहून राहिली बिचारे. आता आली बाई इकडे शांताबाईच्या घरी, तर बरं झालं भेटल्या. आज रात्री हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे माझ्याकडे, सर्वांनी या वाण घ्यायला. आणि सर्वांनी नाव घ्यायची तयारी करून ठेवा, कारण मी सर्वांना नाव विचारणार आहे. म्हणून मी आधीच सांगत आहे. आणि 6 वाजता हळदी कुंकाला सगळेजण या. रश्मी, पार्वती, गंगा बाई सगळ्या अशा. ठीक आहे ना, आम्ही आधीच तयार राहतो. पाटलीन बाई, पोराचं लग्न गिग्न कवा करता बापा, कवा आणता सून, कवा ह्या बंधनातून मोकळ्या होता तुम्ही? पाय ना बाबा, पाय ना पोरगी, पाय ना पोरगी, पाय ना. असन कुठे तुमचे रिश्तेदार दूरचे, तर पाय ना पोरगी. बिचारे पोरगीच नाही भेटून राहिली बिचारे. आमच्या घरी धनदौलत वाल्यापेक्षा किती करोडानं पैसा आहे, सगळ्या गोष्टीने बरोबर आहे, पण पोरगी खेळासाठी नाही म्हणते. सांगा खेळासाठी नाही म्हणताय पुरी, सांगा खेडगाव आहे म्हणते, संपत्ती कोणत्या कामाची आहे म्हणते सांगा. आणि शहरात जर घर असतं आणि एखादं फुटकं तुटकं घर असतं, तर काय म्हटलं असतं, शहरात घर आहे पण गरीब आहे. अहो माय, आता खेड काय आणि शहर काय, काय फरक पडून राहिला? जिथं जिंदगानी आपली जुळली आहे तिथंच लग्न करायला लागते का नाही? वल्ल्या पुरी चवणे करते बाबा, चवणे करायला घे व माय. मग नाही तर काय माय, 10-15 पुरी ना तेच खेळ आहे, आम्ही तुमच्या घरी येत नाही, खेळ आहे आम्हाला ते पटत नाही. ओ बाई खेळ आहे तर मग काय 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 खेळ आहे म्हणून काय खेळच आहे काय येड आहे पुरं? वा रे वा, मला तर विचारते खेळ आहे. जसं काही माणसं मरतेच बाबा खेळत आल्यावर. खेळातल्या आणि वातावरण तर कुठं राहत नाही लागेच. कोण सांगल बाबा तेले, कोण सांगल? जाऊ द्या पाटलीन बाई, जिथं तुमच्या पोराची रेशीम गाठ वरून जुळली असन, तीच मुलगी, तीच सून तुमच्या घरी येईल आणि सुखाने संसार करेल, आणि खूप चांगला तुमचं आयुष्य होऊन जाईल, खूप चांगला तुमचा परिवार होऊन जाईल. काही टेन्शन घेऊ नका, बरोबर होते. काही टेन्शन नका घेऊ, सगळं काही बरोबर होते. हो ते तर आहेच म्हणा, आपण देवाच्या भरोशावर तर आहेच बापा. कुठं ना कुठं असं नसतं, त्याच्या नशिबातली पोरगी नाही काय कुठे जाणार आहे, नाही कुठे जाणार आहे म्हटलं. एवढी धन संपत्ती आहे तर कोणा ना कोणाच्या नशिबात तर असं नाही काय? अरे या बुवारे असं नाही नशिबात आमची इतकी एवढी मोठी संपत्ती नाही गंगाबाई. हो आता तसंही म्हटलं चालते हो पाटलीन बाई, चल तिचं घोडा आहे, ते लागलं तर लागलं नाही तर गेलं. तरी तुमच्या परिचयात जर एखादी साजरी पोरगी असन, गुणाची, खेळात राहायला तयार असणारी, तुमच्या रिश्तेदारातली गी असन, तर पाहिजा आपण रिश्ता करून टाकून लवकर उरकून टाकू. मला उरकवायचा आहे हो बापा, लय दिवस झाले ना हो बापा, लय दिवस झाले ना, 3 वर्ष झाले सतत पोरगी पाहून राहिली. ते खेळाच्या आहे ना, मला पोरगीच नाही भेटून राहिली बिचारे. सांग बाई, मोठ्याच असतं असा दिदार आहे, तर लाईनाच्या वेळेस काय होईल काय माहित बापा. भेटते पाटलीन बाई, तू लाईनालाही भेटते ना मोठ्यालाही भेटते. तुमच्या घरी एवढा संपत्तीचा धूर निघत आहे, मग काय तुम्हाला काय भेटणार नाही काय? भेटते, ते टेन्शन नका घेऊ. थोडासा म्हणजे ते म्हणते ना, याचं फळ कायचं, काय म्हणते, विश्रांतीचं फळ खूप चांगलं असतं, म्हणून नाही का थोडी विश्रांती ठेवा. विश्रांती ठेवल्यावर खूप चांगलं फळ भेटेल तुम्हाला. काय करता बापा, वय होऊन राहिले पोराचे, आणि आता दिवसांदिवस आपल्या इकूनही होत नाही ना, आपल्या इकूनही होत नाही हो माई दिवसांदिवस. आणि माई तब्येत जाग्यावर नाही राहत ना, तिच्या बाबाची तब्येत जाग्यावर नाही राहत. कसं आहे, लवकर उरकलं तर बरं राहते बापा. जीव काय हातातला आहे काय, घडीतला घटका जीव आहे बापा. मला तर आतापासूनच गोळ्या आहे मा, शुगरच्या, बीपीच्या, याच्या. देव सुख नाही खाऊ देत माय, नशिबात सुख असलं ना त्याच्या मग दुःखच दुःख राहते. पैशाने जरी माणूस सुखी असला ना, म्हणजे देव कोणत्या ना कोणत्या गोष्टीला कमी न ठेवतेच बापा. हो त्याच्याशिवाय जिंदगी जगाची मजा नाही येत म्हणा. असू दे किती खाल अपेष्टा पाहिजे तर पाहू दे बाबा देवाले म्हणा. हो बापा, हे खाणं पिणं हो बापा, खाणं पिणं सारं केमिकलचं आलं ना. तेल म्हणा तर केमिकलचं, हे म्हणा तर केमिकलचं, ते म्हणा तर केमिकलचं बापा. ते खाणं पिण्यावर सर्व आहे बापा. काय आरोग्य चांगलं राहील, खराब नाही होईल तर काय. लहान लेकरं जवान पोरं मरून राहिले बापा. हे बिमार झाली, ते बिमार झाली. आता आपण तर जुनच आहे शेवटी. चला बाई, आता इथं बोलत बसले तर इथेच वेळ मोडून मला घरी जाऊन तयारी करायची. मी शांताबाईला सांगतो ना, अजून 2-3 घर सांगायचे.
आणि तुम्ही कुठे चालल्या होत्या व कुठे चालल्या तुम्ही? कुठं नाही व पाटलीन बाई, कुठं नाही बापा. आम्ही इथं चाललो होतो. कुठं व रश्मी? वाणाचं सामान घ्यायला चाललो होतो आम्ही, मार्केटमध्ये चाललो तर तिकून येतो आणि तुमच्या घरी येतो मग. पाटलीन बाई बरं बरं, काही हरकत नाही, या तुम्ही आरामात या. हो हो. प्रिया, मी काय म्हणतो, इथं राहायचं का जायचं मग आपल्या गावाले? इथं तर काही पटून नाही राहिलं तुझ्यावालं, तुझ्या नाहीचं काही पटून नाही राहिलं. आणि चल ना, त्याच्यापेक्षा आपल्याला काय करायला लागतं, चाललं जाऊन आपल्या गावाले. पहा ते कसं आहे, मला तर कोणी काही म्हणणार नाही, पण तुम्ही पोरगं वय आणि तुम्ही पोरगं वय तुमच्या मायचं. तुमच्या मायला किती खराब वाटन, सून तर सून पयालीच म्हणून, पण पोराला माई जरा काही कदर नाही आली म्हणून असं वयन ना ते. तर राहू द्या बापा, मी समजून घेतो. काही गावाला नाही झाला का राहू, इथंच राहू. काय चालूच राहते ते, चालूच राहते तेवढ्या गोष्टीले फुगाल नाही पुरत. जाऊ द्या. पाय बरं, किती विचारी काय तू, नाही किती विचारी काय म्हटलं. विचारिक म्हणजे तुमची माय माया नावानं भांडं फोडान ना, स्वतः तर पयालीच म्हणून ना, मा पोराला घेऊन पयाली म्हणून. म्हणजे तिच्याबद्दल तुम्हाला बोलायची म्हणजे फिलिंग्स तर अलग राहणच राहन, पण भांडा माया नावाचं फोडन बज्जात सून होती म्हणून माईवाली. भल्ली वयात होती म्हणून स्वतःही पयाली म्हणून मा पोराला घेऊन पयाली म्हणून, असं नाही वयन काय ते. तर राहू द्या बाप्पा, काय रे माय बिन, बरं जाऊ दे मग, जाऊ दे. पण भांडण गिणन काही करत नको जात जाऊ बा, माझ्या डोकं काम नाही करत मग भांडण गिणन केलं तर. डोक्यावरची केस नाही काय लागत मग त्याच्यासाठी. पहिलेच भार काढून टाकला डोक्यावरचा, आणि आता काय डोक्यावर मुंग्या होती. अरे काकू या ना, बसा ना, उभे कशाला राहता, या बसा. अमाय सून न पोरग बसलाय बापा. का रे बाबू, काय चाललं बाई, काय चाललं प्रिया? काही नाही जी काकू, आम्ही बसूनच आहे, आम्ही अशाच गोष्टी करत होतो. या ना, बसा ना, उभे कशाला राहता? कुठे चाललं तुम्ही, इतकी कशाची घाई आहे तुम्हाला? अहो बाई, आम्ही मार्केटमध्ये चाललो वाणाचं सामान आणाले. अय्या हो का, मला पण यायचं आहे, मला पण वाणाचं सामान घ्यायचं आहे. आणि किती दिवस झाले मी खेळात वाण नाही केलं, मला वाण करायचं आहे काकू. मी येऊ का तुमच्यासोबत, चालेल का तुम्हाला मी आली तर? हो हो चालते ना बेटा, चालते. कलावती कुठे गेली, त्या नंदीला सोबत घेऊन घे, तिला न्यायचं आहे सोबत. काकू मी तुमच्या मागेच आहे आणि मी तुम्हाला दिसली नाही का? अगे माय पाय बरं बाई, पाय माय गेले का डोळे बापा? सांग मग पण अजून बरोबर याचही आहे तर डोळे झाले, सुरुवात झाली, दिसलीच नाही ना आम्हाला, आम्ही भोकण्या बापा. काही मजा घेता काकू, मला पाहून अनदेखा केलं काय हो बापा, आम्ही अनदेखा गिनदेखा नाही केलं. चल लवकर ना लवकर तयारी, वहिनीला करा म्हणा, तू चल लवकर 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 चला बरं. पण वहिनीला एक शब्द विचारून घ्या बापा, मी आली तर चालन काय म्हणा. तर मग मी आली ना वहिनी आली तर कसं आहे, वहिनी नाही म्हणून मग तर वहिनी मोठ्या आहे, तर वहिनीचा मान पहिले मायापेक्षा, तर वहिनीला विचारा तुम्ही चालता काय म्हणून. हो हो, मला काही फरक नाही पडत बापा, मी लहान आहे, मी मोठी आहे पण लहान आहे, मला मान नाही पाहिजे, मला मान नाही पाहिजे. मान तर बापा तुमच्यासारख्या मोठ्या लोकांना पाहिजे, काही मान गिन नाही पाहिजे मला. येतो मी येतो, शांत काकू, 10 जणी नंदा आल्या मायावाल्या तरी मला काही फरक नाही पडत. चला पाय बरं वो बापा, वहिनी तर येतो म्हणते, घ्या म्हणते 10 नंदा सोबत म्हणते बापा. एकच आहे नाही तर 10 म्हणते बापा. बरं चल ना मग, कलावती कर ना बापा लवकर लवकर. आणि हे पिंकी न कोमल कुठे गेल्या, कुठे गेल्या म्हटलं, समोर समोर करता करता कुठे पोहोचल्या ह्या? थांबा ताई, मी 5 मिनिटात तयारी करून येते. 5 मिनिटात येते मी. हो ये बेटा, जा ना बाई, तू तयारी करून ये ना, माझ्या कलावती ये ना, फणी गिनी मारून ये लवकर, जा. हो हो जाऊ दे ना काकू, मी नाही येत ना, येऊन राहिले ना वहिनी. अशी करते काय आता, चल वय लवकर, मार फणी घे थैलान, चल लवकर. आली का बाई माव, शांती आली का हो माय माव? हो काकी आली ना बापा, मार्केट मध्ये चालली व वाणाचं सामान आणाले. तर त्या सुनील त्या पोरीला घेतलं, तयारी करायला गेल्या वक्तावर घेतलं त्याला. तर जातो आम्ही मार्केटात, चलतं का तू? नाही हो बापा, मारी माय कोण चलणं नाही होत बाबा, चलणं नाही होत माय कोण एवढ्या दूर. सरे टोंगे दुखून येते बापा, तर मी नाही येत. जाय माय सुनीला घेऊन जाय बापा ना, पोरीला घेऊन जाय. सुन माय पोरी सोबत यायला तयार झाली का व? हो हो झाली दोघी तयार झाल्या. आता तू काही बोलू नको. हो माय शांते, काय करतं बापा, सांग काय करतं. मा पोराला जरा 2 गोष्टी समजावून सांग. हो, बायकोच्याच मतानं ऐकत नको जात जाऊ म्हणा, बायकोच्याच मतानं दिवे नको पाजत जाऊ म्हणा. करते हो काकी, बरोबर करते, समजदार आहे हो, हाय समजदार. आता एका घरात राहतो म्हटलं तर भांडे लागतेस बघा की बा लागतेस. जाऊ दे, टेन्शन नको घेत जाऊ, आनंदानं राहत जाय, आनंदानं खात पेत जाय, आणि मस्त आनंदानं मग सगळ्या गोष्टी आनंदाच्याच होते. चालूच राहते हो बापा, चालूच राहते. काय एवढ्या गोष्टीला फुगून झाले नाही पुरत, न रुसाल नाही पुरत. रुसवा फुगवा सोडून द्या लागते माय. काय करतं हे वय समजून घेण्याचं आहे, तू समजून घेत जाय, तिलाही समजून सांगत जाय ना, तिलाही समजून सांगत जाय. समजून सांगत जाय, नाही समजल्या 2 बोटाची चापटाई मारत जाय. बाबू, आता आईचा आधार तूच आहे आणि बायकोचा आधार तूच आहे, तुला सगळ्या गोष्टी समजून घ्या लागते नाही काय. आईलाही समजून घ्यायचं, आपल्या बायकोलाही समजून घ्यायचं, तिलाही दुःख नाही करू द्यायचं, हिलाही दुःख नाही द्यायचं, सगळ्या समान ठेवायचं. आता ते कसं ठेवायचं, आता ते तर तुला माहितच आहे. म्हणजे कधी आईले नाराज नाही करायचं, कधी बायकोले नाराज नाही करायचं, सर्वेच्या इच्छा पूर्ण करायच्या नाही का. आणि सर्वांसोबत म्हणजे असं वाटलं नाही पाहिजे का पोरगा बदललं, नवरा बदलला, असं वाटलं नाही पाहिजे. असं काही म्हणजे व्यवस्थित राहायचं नाही काय. नुसतं एकाच्याच मतानं चालल्यानं जिंदगानी नाही चालत बेटा. शेवटी माय होय, किती काही झालं तरी मायले लेकराची आस नाही राहीन तर कोणाची आस राहीन, तूच सांग. आता तिनं लायनाचं मोठं तुम्हाला तिनंच केलं ना, केलं का नाही. आता तिले जे आता म्हातारपण आहे, तर म्हातारपणा ह्या वयापासून तर मरेपर्यंतच्या वयापर्यंत तुम्हालाच करावं लागेल तिचं वालं. आतापर्यंत तुम्ही तिचं केलं, आता ते लहान झाले तुम्ही मोठे झाले.
असं समजून ते आता गाडी चालवा लागते संसाराची. हो काकू बरोबर आहे, पण आईले जरासं समजून सांगा ना. आई नुसतं पोरीकडून भाग घेते. अरे जाऊ दे ना बाबू, किती दिवस पोरीकडून भाग घेन. आता पोरीचं लग्न झालं म्हणजे पोरगी येतेच काय 10 वेळा घरी, नाही येतेच काय. आणि ते काही एवढी दिमागानं हलकी नाही आहे. चांगली हुशार आहे ते, पण कधी कधी मेळपणा करते, तेवढं समजून घ्या लागतं आपणही. हा, आता शेवटी पोरगी आहे ना बापा, किती काही झालं तरी तू तसं असं काही तशी शेवटी, म्हणून नाही का थोडं समजून घ्या लागते. आणि जाऊ दे, काही नाही होत, काही नाही होत, काही नाही होत, जाऊ दे. झालं का वा, चला बाबा लवकर लवकर, तिकडून आले, उशीर पाशीर नाही झाला पाहिजे. या लवकर या. हो हो, आले 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 आले, 2 मिनिट. काही नाही राहते हो, चांगलं राहते, काही नाही, एवढं लोड नाही घ्यायला का. चल काकी आम्ही पुढे जातो, त्या पाठव सुनेले पाठव, कोमलले पिंकीले पाठवतो, कुठं बसल्यानं काय बसल्या तर. बरं बरं शांती, बरं बरं. काम कवा करायचं बापा, बाई म्हणून हे काम कवा करायचं. कोणतं काम हो बापा, कोणतं काम होय बाई म्हणून, आपल्या माणसं वय का नाही व, म्हणजे सुहासिनीचं लेणं, म्हणजेच आपलं हळदी कुंकू वाहनाचा कार्यक्रम केव्हा ठेवणं हे म्हणायचंय. हळदी कुंकू हो ना, तर मग हळदी कुंकूच ना ठेवायचं. काय काय व काय ठेवतं, हा काय ठेवतं म्हटलं, नवे ढंगाचे ना काही नाही बापा. जाऊ दे ना, मी आले म्हणून सोडून दे. उडवा, त्या घरात नाही म्हणून काय माया नाही आहे काय, पेव का काही करू, हाय तसंही. कोण पैसे खर्च करत बसन बापा, अर्धा अर्धा 2-2, 3-3 डझन आणा लागते वनाचे सामान, गहू जाते, ऊस आणा लागते, बोर आणा लागते, एवढं सर्व आणून तेल बायले वाटा लागते. कोण वाटत बसन बाबा फुकटचं. आणि लोकांच्या घरी कशी घ्यायला जातो मग फुकटचं, लोक तर रंगारंगीचं वाटते. काय माय मन होय बाबा तुझ्यावाला. मला जीवार येते, काय जीवार येते करतं मग. तू घेऊन देतो काय मला वाहन, सांग. तू घेऊन देतो शीन तर करतो मी. मी तुला शॅम्पूच्या पुड्या घेऊन देतो, दे शॅम्पूच्या पुड्या वाटतो मी. अव काही नाही काजल, मी सांगतो ना, शॅम्पूच्या पुड्या घेऊन आल्या ती 100 एका तू वाहन करू. तू शॅम्पूच्या पुड्या वाट, मी शॅम्पूच्या पुड्या वाटतो. अन माहित आहे काय, अन सांगू काय, अन आपल्या ज्या ठराविक बाय आहे, ज्या चांगल्या घरच्या आहे, ज्या बोलायला चांगल्या, ज्या आपल्यासोबत चांगल्या बोलते, ज्या आपल्यासोबत चांगल्या वागते, त्याच्यासाठी आपण चांगलं स्पेशल वाहन आणू, चांगलं वाहन आणू. स्टँडर्ड बायकासाठी स्टँडर्ड वाहन आणू. ह्या शांताबाई गिंताबाईसाठी शॅम्पूच्या पुड्या वाटून हाकलून देऊ. नाही तर काय ह्या सुद्धा सुद्धा ऐकावं. याच्यासाठी आपण हे आणू मस्त शॅम्पूच्या पुड्या, नेले वाटून देऊन 4-5 बायले चांगल्या आपण चांगलं वाहन देऊ. असं असा दुधा भाव करायच्या मार्गावर आहे तू. काय करतं त्याच कोणत्या आपल्याला सुद्धा देऊन राहिल्या. इकडलं आलं का इकडे देते, इकडलं आलं का इकडे देते. 5-10 रुपयाचं आपण 1 रुपयाचं द्यायचं. त्याची लायकी पाहून तर बरोबर आहे ना, ते 1 रुपयाचं. हो तू ते म्हणतं ते रश्मी, काय वाटे कुंकाच्या डब्या 10 रुपयाचं पाकिट ने 12 डब्या कुंकाच्या डब्या वाटेन ते होय नाही का तिचं वालं. कोण काय म्हणे, आपण तसंच करू. हेळंबा, मी तुला तेच तर सांगून राहिली. मग मग चलाचं काय, आज रात्री मार्केट मध्ये चलाचं काय, पैसे आहे का त्याजवळ. हाय ना, माझ्याजवळ पैसे आहे, माझ्याजवळ पैसे राहते, कारण की माझ्यावर कामाला 10 रुपये असेल तरी मला पैसे देते. तर माझ्याजवळ पैसे आहे बापा, पैशाचं काही टेन्शन घेऊ नको तू. आणि माझ्याजवळ हाय पैसे, लागेल तेवढे पैसे आहे, लागेल तेवढे म्हटलं तर 500 रुपये आहे माझ्याजवळ. 500 रुपयात आपल्या अगं पगार शॅम्पूचे पुढे येते ना, कुंकाचे डब्बे येते, 4-5 जणीसाठी चांगलं वाहन येते. बरं बापा, त्या पोरीचं काय झालं, आठ पडला होता ना, काही फोन घेऊन आला का, काही फोन नाही आला. मी फोनच नाही उचलून राहिले, 5 बस म्हणतील तिचं वाला. मी पयाला लावलो तिला, मी म्हटलं का जा याच्या घरी जाय ना, आताच्या घरी जाय ना, राहते चांगली भांडण झगडे कर म्हणून. अहो ना, गेली तर साजरी नाही राहत, आपत जाई एक मग नाही तर काय हो बापा. कुठून गेल्या बाबा, त्या दिसून नाही राहिल्या ना, काही नाही. थांबायला पाहिजे ते बाबा 2 मिनिट, कोणत्या रस्त्याने गेल्या ना, काय गेल्या तर. हे पाय वा, घुबड चालली घुबड, पाय जो बाबा घुबड डोळ्या फोडन, घुबड म्हणते डोळ्या फोडत असते म्हणते, पाय जो बाबा घुबड चालली घुबड. पाय जावा वहिनी, समोर काईटी नागिन आहे, काली नागिन, नालीतल्या किड्यासाठी वल 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 करते ते, नालीतल्या किड्यासारखी वल 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 कराले. पाय जा, डसन फसन तुम्हाला हो. आणि पण तुम्ही भुरी नागिन आहे, अशा डसन ना रे, पाणीच नाही मागा. लावली नाही वा, अरे बंदर तोंडे, कोणाला लावणी म्हणून राहिली वा तू. हे इले बाजूची ले पैसे दिले ना, आमची तिने पैसे दिले ना. हो 15,000 20,000 खाल्ले आमच्या नवरे जवळून, तर पैसे नाही पाहिजे काय. चल निघाल, वायकत नाही म्हटलं, वायकत नाही. कोण होय तू, हाडा कुत्रा हाडा शी बाबा, चला वहिनी लवकर चला. भाकर मिट्टू आहे तू, भाकर मिट्टू, ते खानदान भाकर मिट्टू. माझ्या बॉयफ्रेंड जवळून पैसे घेतले होते ना, आता खाऊन राहिला माझ्या नावानं पैसे, मला शिकून राहिला का इथं बज्जत तो नाही वा. माझ्या खानदान आहो, तुम्ही भिकार चोट आणि भिकार चोट नाहीये. पाहिजे बापा, ती ननद चांगली नाहीये, बिघडवून टाकन तुले. त्या हिचा भाऊ तुला एकदम सोडूनच द्या ना, अशी बज्जत आहे, साजरी नाही आहे. हिच्यासोबत आत नको, गुन्हा चांगली नाही, हिची गुन्हा चांगली असाले. लोफर आहे पोट्टी, स्वतः लोफर आहेच आहे, पण लोकांनी लोफर बनवते. संगत गुण बेकार आहे हिचा. पाहिजा हुशारीत राहायचा, ऍक्टिव्ह माइंड ठेव जा. सांगणारे तर सुद्धा पाहिजे ना, मग सांगणारे तर त्याच्यापेक्षा बेकार आहे. मोठ्या नाकानं गोष्टी सांगून राहिले, इत सांगतो. अहो साजरी नाही आहे, आम्ही साजरे आहे, आम्ही बेकार आहे का बाबा, आम्ही साजरे आहे म्हटलं. होय नाही, तुम्ही तरी इथे काहून थांबलाय, चला ना. हो ताई, तुम्ही थांबल्या म्हणून मी थांबली आहे. तुम्ही कशाची वाट पाहताय, मी इकडे तिकडे बघत आहे. ह्या रस्त्याने गेल्या का ह्या रस्त्याने गेल्या, एक आम्हाला नेते नाही मग सोबत. अग्गी माय कुठे गेल्या बाबा, भल्ला पट्टे यायचं ना, भाव जायचं. कुठे गेल्या ना, काय गेल्या, चालतं काय, पिछा करतं काय. हो चालणार तर, नाहीतरी कोणाला पाहूनच राहिला होता, कोणाला पाहून राहिला होता ना, काय तर बापा चल बरं. हो चाल
नमस्कार मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.